साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धावान उपासक उपासिकांनो, बौद्ध धम्माचे अनुयायी या नात्याने, या बाबासाहेबांचे अनुयायी या नात्याने आपण तथागतांच्या सद्धम्माचा सखोल बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. जेवढ्या काही आजपर्यंत संगीती झालेल्या आहेत, त्या संगीती शक्यतो कुठल्या ना कुठल्या राजाच्या आश्रयानं झालेल्या आहेत. परंतु त्या धम्म परिषदेचा, त्या धम्म संगीतीचा अध्यक्ष राजा नाही आहे. त्या धम्म संगीतीचे अध्यक्ष त्या काळातले पूज्य स्थवीर आहेत, महास्थवीर आहेत. म्हणजे त्या काळातले राजे धर्म जाणत होते, विनय जाणत होते, बुद्ध शासनाला चिरकालपर्यंत स्थिर ठेवण्यासाठी ते महापुण्य जाणत होते. म्हणून ते सगळे सुखसुविधा भिक्षूंच्या चतुपंच दानाची व्यवस्था करत होते. परंतु मात्र त्या धर्मसभेचे, त्या धर्मसंगीतीचे अध्यक्ष आणि संपूर्ण सर्व पूज्य भिक्खू संघ राहत होते. आता वर्तमान काळामध्ये ज्याही काही परिषदा होतात, त्या काही परिषदा वगळता अनेक अशा परिषदा ज्या आहेत की ज्या ठिकाणी गृहस्थ अध्यक्ष बनतात, स्वागत सत्कारामध्ये पण वेळ घालवतात. तर हा धम्मविनयाला सोडून जो प्रकार होत आहे, त्यामध्ये सुज्ञ उपासक उपासिकांनी यावर आळा घातल्यास त्यांचंच अधिकचं पुण्य वाढेल व बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होईल. भारत बौद्धमय होईल, विश्व धम्मराज्य होईल आणि आपण सगळेजण महापुण्याचे भागीदारी होऊ. आणि चिरन टिठ्ठन्तु सद्धम्मो लोको होंतु सुखी सदा. सगळ्या लोकांच्या हितासुखासाठी भगवंताचा धम्म चिरकाल राहील. साधु साधु साधु.